असं म्हणतात, काही इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आत्म्यांना शांतता मिळत नाही. वेळ झाल्यावर पुन्हा परत येतात आपली अपूर्ण कहाणी पूर्ण करण्यासाठी. नाशिकवरून मुंबईला एक मुलगा आला, खूप मोठी स्वप्न घेऊन. पण त्या शहराने त्याला एकटं राहायला शिकवलं, एकटं राहायची सवय लावली. त्याचं नाव होतं रोहन. रोहन त्या मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावरती, त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती जाऊन रोज बसायचा. हातात काही नव्हतं, पण मनात खूप काही होतं. ते दिवस होते पावसाचे. पावसाने जागोजागी चिखल झालेला होता. रस्त्यांवरचे दिवे त्या ओल्या रस्त्यांवरती चमकत होते. समुद्राच्या लाटा त्या भिंतींवरती येऊन जोरात आदळत होत्या. पण त्या लाटांच्या आवाजामध्ये एक वेगळीच शांतता होती. रोहन मुंबईला एकटाच राहत होता. तो नाशिकवरून मुंबईला जॉबसाठी आला होता. तो दिवसभर जॉबमध्ये असायचा, त्या गर्दीमध्ये असायचा. पण संध्याकाळ झाल्यावरती त्याला एक वेगळीच शांतता हवी असायची. तो रोज जाऊन तिकडे बसायचा आणि स्वतःच्या विचारांची गप्पा मारायचा. असंच एक दिवशी तो जॉबवरून सुटल्याच्या नंतरला आपल्या नेहमीच्या ठिकाणी येऊन बसला. त्या दिवसानंतरला तो एकटा राहणार नव्हता. तो नेहमीप्रमाणे त्या जागेवरती येऊन बसला. वातावरण एकदम वेगळंच होतं. हलका हलका पाऊस पडत होता. वाऱ्याने हलके हलके केस त्याचे उडत होते. तो एकट्यातच एन्जॉय करत होता. त्याला ते वातावरण खूप जास्त आवडत होतं. पण तेवढ्यातच अचानक पूर्ण स्टोरी यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे. बघितली नसेल तर लवकर जाऊन बघा.